चित्र काढता येणं म्हणजे फक्त चित्रकला आली असं नाही होत. नाही, ललित कला आपल्याला कशी सांगता येईल? व्यक्त होण्याचं माध्यम. आपल्याकडची जी ललित कला आहे ती बरेच वेळेला अशी इन टर्म्स ऑफ करिअर ती अशी मागे पडलेली का वाटते? म्हणजे तो आर्थिक जो पार्ट आहे तो नंतर येतो. जनरली पेरेंट्सचं कसं असतं ना की समजा कोणी असं चूज केलं की मला चित्रकार बनायचं, खरंच करिअर होणार आहे का बाबा तुझं, तर असं ते मागे पडलंय की त्याला तसं वलय आलंय मागे पडण्याचं? त्या काळाचा जो काही पेशन्स आहे ना तो पेशन्स कमी झालेला आहे. त्यामुळं लगेच अर्निंग, लगेच सगळं असं इन्स्टंट पाहिजे असतं सगळ्या गोष्टी. स्वतंत्र विचार मांडायला धजत नाही. ह्या सर्व गोष्टींचे प्रश्न मुलांना पडले पाहिजे. ह्याच्या मागचं उद्दिष्ट काय आहे, मला हे रंगच का वापरायला सांगितलं, हा सरफेस यूज का करायला सांगितलं. जी खूपच नावडती असाइनमेंट आहे मेमरी ड्रॉइंग, ही असाइनमेंट का दिली तिथे? प्रत्येक वेळेला कुठूनतरी आलेला प्रकाश, सावल्या म्हणजेच लँडस्केप नाही. बरोबर. एखाद्या चित्रकाराला चित्रांव्यतिरिक्त काय काय करणं गरजेचं असतं. कारण मला नेहमी असं वाटतं की एक आर्टिस्ट हा एंटरप्रेन्योर असतो. जसं तू मगाशी म्हणाल की आनंद घेऊन झाल्यानंतर तिथे विकायची आहे ना, इट्स नॉट अ इझी थिंग टू सेल. म्हणजे मला वाटतं जगामधली सर्वात कुठली डिफिकल्ट गोष्ट असेल विकणं तर ती चित्रकला आहे. भारत स्कूल ऑफ आर्टच्या क्रिएटिव्ह करिअर टॉक्समध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आणि आज आपल्यासोबत आहेत योगेश पाटील सर. योगेश पाटील हे गेले 15 वर्ष फाईन आर्ट क्षेत्रामध्ये इंडिपेंडंट आर्टिस्ट म्हणून काम करत आहेत आणि त्याचबरोबरीने गेले 15-20 वर्ष ते कला शिक्षण क्षेत्रामध्ये देखील काम करत आहेत. हा योगेश, तुला काय वाटतं फाईन आर्ट हे जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये म्हणजे आता तू 15 वर्ष जे काही काम करतोयस एज्युकेशनमध्ये, तू स्टुडंट बरोबर बरंच काम केलेलं आहेस. म्हणजे यू हॅव बीन मेंटॉर टू देम. तू मुलांना फाउंडेशन पासून त्यांचं एज्युकेशन कम्प्लीट म्हणजे जे आपण 5 वर्षाचा डिप्लोमा म्हणतो किंवा डिग्री प्रोग्राम म्हणतो तिथपर्यंत तू त्यांना गाईड केलेलं आहेस. तर तुला काय वाटतं, मुलं फाईन आर्टमध्ये शिकायला येतात तर ते कुठच्या इच्छेने येतात किंवा काय ऍक्च्युली त्यांच्या माइंडमध्ये चालत असतं की त्यामुळे ते ह्या क्षेत्रामध्ये येतात? काय असतं ना, सुरुवातीला मुलं शालेय शिक्षणात छान चित्र काढत असतात. म्हणजे अगदी हुबेहूब चित्र काढणं किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी ते छान करतात. शेडिंग छान करतात, रंग छान लावतात, असं छान. मग त्यांना चित्रकला शिकायची असते. पण पुढे जेव्हा ॲज अ प्रोफेशनल कोर्सकडे ते वळतात तेव्हा त्यांना ही गोष्टच कळत नाही की आपण कलेच्या कुठल्या क्षेत्रामध्ये आपलं करिअर पुढे घेऊन जायचं आहे. म्हणजे ॲप्लाइड आर्ट, फाईन आर्ट ह्या गोष्टींमध्ये खूपसा त्यांना खूप गोष्टी त्यांना माहीत नसतात किंवा त्याबद्दल क्लिअरिटीच नसते की चित्रकला म्हणजे नेमकं काय आहे. मग पुढे हळूहळू त्यांना कळायला लागतं. जसं ललित कला म्हणजे स्वतःच्या आनंदासाठी केलेली कला आणि उपयोजित कला म्हणजे एक जाहिरात किंवा कलेचा व्यावसायिक दृष्टिकोनातून करण्यासाठी कोर्सेस असं काय काय ते नंतर कळायला लागतं. तिथून मग पुढे त्यांच्या समज डेव्हलप होतात. आणि ॲकॅडमिकमध्ये काय होतं की त्यांच्या या सगळ्या गोष्टी करिअरच्या ॲट द एंडपर्यंत म्हणजे ॲकॅडमिकच्या शेवटच्या वर्षापर्यंत जाईपर्यंत त्यांच्या त्या पद्धतीने कन्स्ट्रक्ट केल्या जातात जेणेकरून त्यांना पुढे त्या 4 वर्षात शिकलेल्या गोष्टी घेऊन पुढे स्वतंत्र एक त्यांची स्वतंत्र शैली, स्वतंत्र स्किल डेव्हलप करून त्यांना पुढे व्यावसायिक म्हणून काम करता यावं. तर चित्र काढता येणं म्हणजे फक्त चित्रकला आली असं नाही होत. त्याच्या पुढेही ॲज अ प्रोफेशनल कोर्समध्ये जातो त्यावेळेला पुढेही बऱ्याच गोष्टी समजून घेणं गरजेचे असतं. कारण मी ॲज अ शिकवताना आहे ना, मला बऱ्याच वेळा झालं तर तुम्ही चित्रकला क्षेत्राकडे का आलात असं मुलांना विचारलं. पण आम्हाला चित्र काढता येतात म्हणून. पण चित्र काढता येतात पण आपण व्हिज्युअल आर्टच्या क्षेत्रात आहोत. तर व्हिज्युअल आर्ट म्हणजे नेमकं काय आहे? म्हणजे आपल्या 64 कलांमध्ये कलांचं विभाजन केलेलं आहे
की उपयोजित कला आणि ललित कला. तर ललित कला मध्ये दृश्य कला, श्राव्य कला, दृकश्राव्य असे असे वेगवेगळे भाग पडतात. आणि मग त्याच्यातलं दृश्यकलेत चित्रकला येतं. हे बरंच ॲस्थेटिक किंवा सौंदर्यशास्त्र हा विषय आल्यानंतर त्यांना त्या गोष्टी कळायला लागतात की हे दृश्यकला, आपण चित्र काढतो याला दृश्यकला म्हणतात. आणि मग तिथून मग बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होणं सुरुवात होतं. म्हणजे बेसिक सब्जेक्ट आहेत आणि मग ते सब्जेक्टनुसार ही दृश्यकला अकॅडमिकमध्ये मांडली गेलेली आहे आणि मग त्या अनुषंगाने मग पुढे एक्सप्रेशनकडे वळत जातं. सो बेसिकली जेव्हा मुलांनी 10वी कंप्लीट केलेली आहे किंवा 12वी कंप्लीट केलेली आहे तर त्यावेळेला सिन्स त्यांनी लहानपणापासून काही चित्र काढलेली असतात आणि काही त्यांच्या पालकांना किंवा त्यांच्या मित्रांना ती चित्र आवडलेली असतात आणि त्यांनी त्यांना तो मार्ग दाखवलेला असतो की मग तू तुझं पुढे आपलं जे करिअर आहे ते तू ह्या क्षेत्रात करण्याचा प्रयत्न कर. बेसिकली कला जसं आता तू म्हणाल की 64 भारतामध्ये 64 कला ह्या रेकग्नाइज केल्या गेलेल्या आहेत आणि त्या 64 कला 2 विभागात डिवाइड केलेल्या आहेत. आता हे जे 2 विभाग आहेत ना ते जरा विस्तृतपणे जर सांगितलंस ना तर मुलांना नेमकं कळेल की ललित कला आणि उपयोजित कला म्हणजे ज्याला आपण कमर्शियल आर्ट म्हणतो किंवा अप्लाइड आर्ट म्हणतो आणि फाईन आर्ट ज्याला म्हणतो तर त्याच्यामधलं म्हणजे त्याच्यामधलं विभाजन कुठच्या धर्तीवरती आहे, कुठच्या स्तरावर झालेलं आहे. आता ललित कला ह्या स्वानंदासाठी किंवा स्वतःचा आनंद व्यक्त होण्यासाठी म्हणून सादर केली गेलेली कला असं म्हणताय, म्हणजे असं सांगितलं गेलंय. आणि उपयोजित कला म्हणजे जी जीवनोपयोगी जी कला आहे, म्हणजे त्याच्यात कारागिरी आली, म्हणजे अगदी विणकाम झालं, काही म्हणजे सुतारकाम झालं, बऱ्याचशा गोष्टी त्याच्यात येतात. शूज बनवणं असेल किंवा इंटिरियर डिझायनिंग असेल, असं बरंच काही व्यवसायाभिमुख जास्त असेल. मातीकाम नाही, मातीकाम म्हणजे कुंभार होऊ शकतं, पण स्कल्प्टर जे आहे, शिल्प हा ललित कलेमध्ये जातं आणि जे कुंभार हा उपयोजित कलेमध्ये जातं, कारण त्याने बनवलेली जी वस्तू आहे ती जीवनोपयोगी आहे, त्याच्याने बराचसा सर्वायव्हिंग चालू होतं काहीतरी अशा उद्देशाने त्या दोन कलांचं विभाजन आहे. म्हणजे तुला असं वाटतं की जे कलेचं तुमच्यामध्ये जे अंग आहे किंवा कला जी तुम्हाला जी काही कला समजलेली आहे त्याचा वापर करून समाज उपयोगी तुम्ही काही काम करत असाल त्याला आपण उपयोजित कला म्हणू. हा ना. सिमिलरली ललित कलेमध्ये अशी कुठची एक्झॅक्टली म्हणजे उदाहरणं देऊन काय काय सांगता येईल ललित कलेबद्दल? एक्सप्रेस होण्याचं माध्यम म्हणजे ललित कला, एक्सप्रेस व्यक्त होण्याचं माध्यम. मानवजातीशी जोडलेली गोष्ट पाहाल तर अगदी आदिम काळापासून त्याला जेव्हा आनंद झाला असेल तेव्हा तो कसा व्यक्त झाला असेल, काय केलं असेल त्यांनी, ओरडला असेल, उड्या मारल्या असतील, है ना, काहीतरी ऍक्शन्स मुवमेंट केले असतील आणि मग त्याच्यातनं तो व्यक्त झाला. मग ते व्यक्त होणं हळूहळू सामूहिक होत गेलं. मग त्या समूहातून एकमेकांना त्या व्यक्त होण्यातनं आपापले जे विचार आहेत त्यांची देवाणघेवाण होत गेली आणि मग पुढे जेव्हा एक जीवनशैली प्रस्थापित होत गेली त्या पद्धतीने त्याला शास्त्र जोडलं गेलं आणि म्हणजे शास्त्रोक्त काही गोष्टी जोडल्या गेल्या आणि मग तशा पद्धतीने त्या कलेमध्ये एक क्लासिसिझम येत गेला हळूहळू. तसंच दृश्यकलेमध्ये सुद्धा तोच भाग आहे. मग दृश्यकला असेल किंवा दृश्य काव्य म्हणजे आपण ज्याला नाटक किंवा दृकश्राव्य म्हणजे ज्याच्यामध्ये नाटक असेल किंवा मग थिएटर हे असेल, सिनेमा असेल, तर हे सगळे ललित कलेचे भाग आहे. डान्स आहे तर हे देखील ललित कलेचा भाग आहे. मग भारतामध्ये माझ्या मते ललित कलेमध्ये हे एवढं अफाट कार्य म्हणजे आपल्याला करून ठेवलं गेलेलं आहे किंवा
म्हणजे होऊन गेलेलं आहे. तरी पण आपल्याकडची जी ललित कला आहे ती बरेच वेळेला अशी इन टर्म्स ऑफ करिअर ती अशी मागे पडलेली का वाटते? की ती खरंच मागे पडली आहे की फक्त त्याच्याबद्दल असं बोलणं आहे की ते म्हणजे जनरली पेरेंट्सचं कसं असतं ना की समजा कोणी असं चूज केलं की मला फाईन आर्टिस्ट बनायचंय, मला चित्रकार बनायचं, तर त्यांचं असं हे असतं की तू काय करायला चाललंय किंवा ह्याच्यामध्ये खरंच करिअर होणार आहे का बाबा तुझं? तर असं ते मागे पडलंय की त्याला तसं वलय आलंय मागे पडण्याचं? हा म्हणजे कसं आहे माहिती आहे का, चित्र मुळात चित्र काढण्याची प्रक्रिया आहे ही व्यक्त होण्याची अभिव्यक्ती सादरीकरण आहे. तर तिथं अर्निंग हा सेकंडरी पार्ट येतो, नंतर म्हणजे तो आर्थिक जो पार्ट आहे तो नंतर येतो. आधी तुम्हाला जे व्यक्त व्हायचं आहे ते व्यक्त कशा पद्धतीने होत आहे त्यातला व्यक्त होण्यातला जो काय इंटेन्सिटी आहे किंवा त्यातला जो काय तुमचा प्रामाणिकपणा आहे, एक्सप्रेशन तो तुमच्या इनर म्हणजे आंतरिक अनुभवाशी जोडलेला आहे का, त्याच्यावरती ते डिपेंड करतं ते किती प्रभावीपणे सादर झालेलं आहे. आणि मग ते कुठेतरी एक ऑथेंटिकली उभं राहतं आणि त्याला बराचसा काळ जातो. आणि आता काय आहे, आता त्या काळाचा जो काही पेशन्स आहे ना तो पेशन्स कमी झालेला आहे. त्यामुळं लगेच अर्निंग, लगेच सगळं असं इन्स्टंट पाहिजे असतं सगळ्या गोष्टी, फास्ट फूड. त्यामुळं तो विचार कदाचित पसरलेला आहे. एखादा मुलगा जर फाईन आर्ट क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी इच्छुक आहे तर त्याचा अप्रोच कसा असावा? मला तर असं वाटतं ॲज म्हणजे मी सुद्धा स्टुडंट म्हणून जेव्हा कॉलेजमध्ये हे अकॅडमिक्स शिकत होतो त्यावेळेला मला म्हणजे मी आता हे इथं बोलतोय किंवा आज काय मुलांना शिकवतोय हे एका त्याच जी गोष्ट मला कॉलेजमध्ये खरंच ही एखादी असाइनमेंट घेतली तर याचा उद्देश काय आहे किंवा हे कशासाठी शिकवलं जातंय, ह्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आहे ना मला कळत नव्हत्या. सरळ नाही मी शिकवलंय काहीतरी सांगतात म्हणून मी तसं करत होतो. पण जेव्हा अकॅडमिक संपलं आणि मी माझं प्रॅक्टिसिंग म्हणून मी माझं काम करत होतो तेव्हा मला बरेच प्रश्न पडत गेले की हे अजून अशा पद्धतीने आपण अकॅडमिकमध्ये जर आपल्याला कळालं असतं तर आपण कदाचित प्रॅक्टिसिंगमध्ये अजून जोमाने प्रॅक्टिसिंग केली असते किंवा बऱ्याचशा गोष्टी आपल्या क्लिअर असत्या. तर त्यामुळे मी ॲज अकॅडमिकमध्ये काम करतो ना त्यावेळेला मला असं प्रामाणिकपणे वाटतं मुलांना ह्या गोष्टी कळायला पाहिजे, ह्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. आणि प्रत्येक असाइनमेंट किंवा प्रत्येक जे काही मुलांना क्लासवर्क देतो त्याच्या मागचे म्हणजे त्यावेळेला त्या गोष्टी नाही अभ्यासता आल्या किंवा अभ्यास झाला नसेल, उन्हाळा असेल, इकडे तिकडे गप्पा मस्त्या हे सगळं चालू होतं त्याच्यामुळे ते नसेल झालं. पण जेव्हा प्रॅक्टिसिंगमध्ये जेव्हा काम करत होतो ना की मला फंडामेंटल समजून घ्यायचे आहेत, मला ॲप्लिकेशन समजून घ्यायचे आहेत, मला सरफेस समजून घ्यायचे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी टेक्निकली ज्या गोष्टी आहेत ना हे प्रॅक्टिसिंगमध्ये मला जास्त कळालं आहे अकॅडमिकपेक्षा. म्हणजे मला अकॅडमिकमध्ये मी करतच होतो पण म्हणजे त्या क्लिअरिटी नव्हती त्याच्यात. ते ह्या सिनियरने असं काहीतरी केले होते असाइनमेंट किंवा यांनी काहीतरी असाइनमेंट केलं होतं म्हणून आणि बरीच मुलं तशीच फॉलो करत असतात. स्वतंत्र विचार मांडायला धजत नाहीत. ह्या आवडेल की नाही असे बरेचसे प्रश्न असतात मुलांचे, ते करत नाही, करायला भीती वाटते म्हणा. तर तसं न करता त्यांनी इंडिव्हिज्युअल स्टडीकडे लक्ष दिलं पाहिजे अकॅडमिक असताना मुलांनी. की ही जर सरांनी मला जर ही असाइनमेंट किंवा जी काही असाइनमेंट कॉलेजमध्ये घेतलेली तर ह्याच्या मागचा उद्दिष्ट काय आहे, मला हे रंगच का वापरायला सांगितलं, हा सरफेस यूज का करायला सांगितलं, पर्टिक्युलर हा विचार सर का जोडण्याचा प्रयत्न करतात आमच्या अकॅडमिकमध्ये, ह्या सर्व गोष्टींचे प्रश्न मुलांना पडले पाहिजे. तर त्याच्यातनं आहे ना ते जे काही करतात ना त्या गोष्टी क्लिअर होत जाणार. आणि मग
जो अकॅडमिक संपल्यानंतरचा जो प्रॅक्टिसिंग पिरियड चालू होतो ना, त्याच्यात तुम्ही सरळ म्हणजे एकदम म्हणजे तुमची जोमाने स्पीड सुरुवात करू थोडी शकता. वाढू शकते. हा म्हणजे तुम्ही तिथे पण आदंतरित नसाल की हे करून बघू का ते करून, कारण आता बरेचशी मुलं पण भेटतात ना मला, सर मी ना हे केलं होतं, मी नॉन्ड्री रिप्रेझेंटेशनल करत होतो, मला आता नॉन्ड्रीमध्ये इंटरेस्ट वाटते, किंवा मटेरियलिस्टिक काम करायचं आहे मला, मटेरियलिस्टिक थॉटमध्ये एक्सप्लोअर करायचं आहे, असे बरेचसे सांगतात. पण त्याच्या मागचा तुमचा विचार क्लिअर आहे का, की तुम्ही जो विचार करताय त्याच्यासाठी ते योग्य आहे का, ह्या गोष्टी बऱ्याचशा ना अकॅडमिकमध्ये राहून जातात. प्रश्न पण न हे विचारल्यामुळे प्रश्न न विचारल्यामुळे. म्हणजे हे स्टुडंट कडून राहून जातं की अकॅडमिक्स? नाही, अकॅडमिक पद्धतीने शिकवलं जातं, पण स्टुडंट ह्यासाठी सतर्क असला पाहिजे की मला ही असाइनमेंट का शिकवली जाते. मग असं एखादं एक्झाम्पल दे बघूया, म्हणजे की कुठचं, की समजा आपण हे बघूया, जी खूपच नावडती असाइनमेंट आहे, मेमरी ड्रॉइंग. ही असाइनमेंट का दिली जाते मुलांना? एकतर सुरुवातीला तुम्हाला जेव्हा अकॅडमिक स्टार्ट होतं तुम्हाला मानवी आकार म्हणजे स्केचिंग करणं इम्पॉर्टंट असतं. आणि ऑब्झर्वेशन, आपण दृश्यकला शिकतोय तर ऑब्झर्वेशन खूप महत्त्वाचं आहे ना. तर मग ऑब्झर्वेशन स्किल तुमचं डेव्हलप झालं पाहिजे. म्हणजे तुम्ही जर वातावरणात तुमच्या आजूबाजूला फिरताय, मार्केटमध्ये जाताय, मॉलमध्ये जाताय, गार्डनमध्ये जाताय, कुठेही फिरताय, पिकनिकला जाताय, नॉर्मल चहा पिला कुठेतरी टपरीवर जाताय, पण तिथं पण बरेचसे प्रसंग होत असतात ना. तर तो तुमचा व्हिज्युअलचा भाग आहे. तुम्ही काय पाहता सतत, आणि ते पाहणं तुम्ही कशा पद्धतीने इकडे चित्रामध्ये आणता. ही मेमरी ड्रॉइंग तर हे व्हिज्युअलशी कनेक्ट होण्याचं पहिली सुंदर असाइनमेंट आहे. म्हणजे तुम्ही अलर्ट असता ना, एखादा कुत्रा बसलेला आहे, एखादा मेमरी ड्रॉइंगमध्ये एखादी गायच दाखवली जाते, किंवा बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्या म्हणजे आजकाल मुलं बर्थडे सेलिब्रेशन, पूर्वी आम्ही शाळेत असताना ते एक टेबल असा लावलेला आणि तिथे केक ठेवलेला, आणि टेबलाच्या या बाजूला असे आई बाबा, मुलगा मुलगी सगळीजणं अशी चित्र काढायची. म्हणजे वाढदिवसाचं सेलिब्रेशन हे असंच. पण आता मुलांच्या चित्रांमध्ये ना म्हणजे कदाचित पाहणं ही गोष्ट त्यांना कुठेतरी कळालेली आहे, म्हणून मग ते कुठेतरी स्कूटीवरती सेलिब्रेशन करताय किंवा गार्डनमध्ये सेलिब्रेशन करतात, असे विषय यायला लागले. तर हे कशामुळे यायला लागले? त्यांचं पाहणं, तुम्ही काय पाहता आणि ते तुमचं पाहणं किती समृद्ध आहे हे तुम्ही तुमच्या चित्रामध्ये घेऊन येताय ना. मग त्याच्यासाठी ती असाइनमेंट खूप महत्वाची आहे, मेमरी ड्रॉइंग. असं मग ते शिकत असताना तुम्हाला पर्स्पेक्टिव्ह शिकवलं जातं फर्स्ट इयरला, आणि त्याला मराठीत यथार्थ दर्शन बोलतात. पर्स्पेक्टिव्ह शिकवलं जातं. मग त्याचा वापर काय आहे, तुम्ही सायमल्टेनियसली निसर्ग चित्रण करता तेव्हा निसर्गातले रंग कसे आहेत, झाडं कशी दाखवली जातात, समोरचा फोरग्राऊंड कशा पद्धतीने केला जातो, अशा विविध पद्धतीत ते मेमरी ड्रॉइंग केले जातं. पण तिथं पण पाहणं खूप इम्पॉर्टंट आहे. हे बेसिक आहे. मगाशी आपण ना जेव्हा बाहेर बसून जेव्हा डिस्कस करत होतो ना, त्यावेळेला तो एक खूप भारी मुद्दा मांडला होता की जेव्हा आपण एखाद्या जागेमध्ये असतो, स्पेशली जेव्हा एखाद्या मार्केटमध्ये असतो, तर त्यावेळेला चित्रकाराने केवळ तिकडच्या मुवमेंट किंवा तिकडचे रंग न बघता, म्हणजे असा विषय निघाला होता आपला की आपण लँडस्केप करायला गेलो तर समजा आपण ते लँडस्केप कशासाठी करतोय हे कळणं खूप गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला कुठूनतरी आलेला प्रकाश, सावल्या, दोन जाणारी माणसं, गल्ली म्हणजेच लँडस्केप नाही. बरोबर. तिथे काय ॲटमॉस्फिअर काय चालू आहे, म्हणजे एखाद्या गजबजलेल्या भागात आपण लँडस्केप करतोय, निसर्ग चित्रण करतोय, तर आता तिथं रंग तर भरपूर आहेत, तिथं प्रकाश भरपूर आहे,
पण तिथली महत्वाची गोष्ट कुठली आहे, हम्म. तर तिथे होणारे मुवमेंट. हम्म. म्हणजे आज मस्जिद सारख्या ठिकाणावरती आपण क्रॉफर्ड मार्केटला गेलो आणि तिथं लँडस्केपला बसलोय आणि फक्त असा मोकळा रस्ता दाखवलाय आणि लाईनीतनी या बाजून जाणारे 2 माणसं, या बाजून जाणारे 2 माणसं असं दाखवलं, तर तो माहोल तुम्हाला त्या चित्रातनं एन्जॉय करता येईल का? नाही ना. त्याला ती गर्दीचा फील आणणं गरजेचं आहे. ती झटापटी, ते रेंडरिंग आलं पाहिजे त्या लँडस्केपमध्ये, तर ते तिथं चित्र जिवंत वाटायला लागतं. मग या अशा मुवमेंट्स आहेत ज्या गर्दीच्या ठिकाणी असलेली मुवमेंट आहे. किंवा तुम्ही जर घनदाट अरण्यात जाताय आणि तेव्हा तिथलं चित्र काढताय, तर मग ती शांतता, तो गडदपणा, त्याच्यातून येणारे झरोके, हा तुम्हाला कुठेतरी एक एक्स्ट्रीम शांततेचा फील देणारी गोष्ट असते ना. तर अशा गोष्टी ह्या इम्प्रूव्ह करता आल्या पाहिजे तुमच्या कामामध्ये. सो म्हणजे हे जे सगळे विषय आपल्याला अकॅडमिकमध्ये जेव्हा इंट्रोड्यूस होतात आणि मग आपण बिंग अ स्टुडंट, म्हणजे आपलं स्टुडंट मेंटॅलिटी कशी असते ना, की काहीतरी आपल्या हातात दिलेलं आहे तर ते पटापट संपवायचं आणि सबमिट करायचं, जेणेकरून जे काही 4-5 मार्क्स आपल्याला मिळतील आणि कधी चांगले मिळतील कधी वाईट मिळतील, ते पोर्टफोलिओमध्ये भरायचे आणि आपला मार्ग पुढे सरकायचा. तर तसं न करता एखाद्या आर्टिस्टने, म्हणजे स्टुडंट आर्टिस्टने स्वतःला खूप सजग ठेवणं त्या असाइनमेंटबद्दल फार गरजेचं आहे. आणि हा प्रवास जेव्हा संपतो, म्हणजे जेव्हा हे अकॅडमिक संपतो, म्हणजे हळूहळू कदाचित ते मेमरी ड्रॉइंग पासून आणखीन थोडं पुढे जात असेल, मग आणखी नवीन नवीन थोड्या डेप्थवाल्या गोष्टी इंट्रोड्यूस होत असतील मुलांना, ज्या असाइनमेंट त्यांच्या थोड्या थोड्या पुढे सरकत असतील. मग हा अकॅडमिक प्रवास जेव्हा संपतो, त्यानंतर मुलं जेव्हा बाहेर एखाद्या प्रोफेशनल आर्टिस्ट म्हणून जेव्हा त्यांचं काम चालू करतात, तर म्हणजे आता तू बऱ्याच मुलांना मेंटॉरशिप दिलेली आहेस, की म्हणजे म्हणजे त्यांचं कॉलेज संपल्यानंतर त्यांनी काय करायला पाहिजे. तर तुला काय वाटतं की सध्या मुलं जी सगळी कॉलेज करून बाहेर पडतायत, तर त्यांनी काय करायला पाहिजे नेमकं? पहिली गोष्ट, 4 वर्ष भरपूर असाइनमेंट्स असतात, 4 वर्ष भरपूर काम असतं म्हणजे. आणि नंतर जेव्हा शेवटच्या वर्षाला जेव्हा असतं तेव्हा लिमिटेड असाइनमेंट असतात. हे 10 असाइनमेंट पोर्ट्रेट, 10 असाइनमेंट कॉम्पोजिशन आणि प्रिंट असेल तर 10 असाइनमेंट प्रिंट, अशा पद्धतीने मुलांना. फायनल इयरचं? हा, फायनल इयरचं मुलांना म्हणजे ते फायनल इयरला येण्याच्या आधीचा जो वर्ष असतो, ॲडव्हान्स इयर असतो, तो खूप महत्त्वाचा असतो. त्या वर्षामध्ये त्यांनी बराचसा प्रॅक्टिस केली पाहिजे. म्हणजे त्यांना ज्या पद्धतीने पुढे जाऊन स्टाईलायझेशन डेव्हलप करायचे आहे किंवा काही चित्रामध्ये मटेरियलिस्टिक विचार आणायचा आहे वेगवेगळा, अशा ज्या काही गोष्टी आहेत त्यासाठी तो इयर असतो. आणि मग त्याच्यानंतर त्या 10 असाइनमेंट तुम्हाला करायच्या असतात त्या पद्धतीने. पण त्या फक्त 10 असाइनमेंट आहेत ना, त्या 10 असाइनमेंटमध्ये तुम्हाला स्टाईलायझेशन किंवा तो जो टेक्निकल पार्ट इम्प्रूव्ह होणं, तो तेवढा होत नाही. बऱ्याचशा गोष्टी तिथपर्यंत पोचल्यानंतर सुद्धा बऱ्याचशा गोष्टी बेसिकपासून पुन्हा समजून घेणं गरजेचे असतात. म्हणजे तर त्यामध्ये ना बरीच मुलांची गफलत होते. कारण बऱ्याच अंशी मुलं कधी कधी आहे ना, एक मोठं नाव म्हणून चित्र बघितलं जातं, मस्त आहे, छान आहे, पण त्याच्यातलं छान काय आहे ते कळत नाही. हां, म्हणजे खूप दिग्गज नावं आहेत आर्ट फील्डमध्ये, अशी नावं त्यांचं चित्र पाहिलं, हां छान वाटलं, का तर ते ग्रेट आहे म्हणून. पण त्यातलं छान काय आहे, त्यातलं तुम्हाला तुमच्या उपयोगाचं काय आहे, किंवा तुम्ही त्याला कसं पाहता, तुमच्या चित्रप्रक्रियेत तुम्ही त्याला कसं पाहताय, आणि त्यांच्या सादरीकरणामधला कुठला महत्त्वाचा गोष्ट आहे की जी तुम्हाला अट्रॅक्ट करते, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. तर त्या समजून घ्यायला
घेणं खूप महत्त्वाचं आहे, ते समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण 10 असाइनमेंट केल्या आणि मी ॲज अ प्रोफेशनल आर्टिस्ट म्हणून आता काम करणार असं नाही होत. म्हणजे मला असं प्रामाणिकपणे वाटतं की त्यांनी पूर्णपणे त्यांच्या थॉट प्रोसेसवरती काम केलं पाहिजे. मी काय करणार आहे किंवा मी काय करतोय ह्याच्याबद्दल त्यांना क्लिअरिटी असली पाहिजे. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आणि बऱ्याच अंशी प्रदर्शनं बघतात इतर आर्टिस्टची किंवा गॅलरीजमध्ये जातात. बऱ्यापैकी काहीशी चित्र छान वाटतात आणि मग ती विकलेली गेलेली पण असतात मोठ्या प्राईजला. हा, मोठ्या प्राईजला. मग त्याचा इन्फ्लुअन्स पण होतो. कारण आर्थिक गोष्ट सगळीकडेच आहे. जरी आपण ही स्वतःच्या आनंदासाठी केलेली कला म्हणत असलो तरी ती गोष्ट महत्त्वाची आहे. त्याच्यामुळं मग ती गोष्ट फॉलो करणं किंवा असं होतं, पण ती फॉलो करावी, पण त्याच्यात ब्लाइंडनेस नसावा की फक्त त्यांनी शेवटचा रंग त्या आर्टिस्टनी त्या लेअरवरती मारलेला शेवटचा रंग तो किती प्रयत्नानंतर आलेला आहे ह्याचा विचार न करता तो टोन डायरेक्ट मारणं, ह्याच्यामध्ये जो डिस्टन्स आहे ना तो त्यांना कळत नाही आणि फक्त तो व्हिज्युअल फॉलो करतात, ती प्रोसेस नाही फॉलो करत. त्याच्यामुळं बराचसा गडबड होतो. फक्त इमेज कॉपी करतात, त्या प्रोसेसचा शोध नाही घेत आणि मग फक्त इन्फ्लुअन्स होऊन काम करणं असं एवढंच राहतं. मी योगेशला गेले 15 वर्ष पाहतो. योगेशने स्पेशली जे लोकांनी फाईन आर्ट किंवा अप्लाइड आर्टच्या ज्या CET एंट्रन्स एक्झाम दिल्या आहेत ना, तर त्या खूप चांगल्या प्रिपेअर करून घेतल्या आहेत मुलांना. म्हणजे आय थिंक योगेशने खूप मुलांना स्पेशली जे स्कूल ऑफ आर्ट किंवा हे जे सगळी महाराष्ट्रातले आर्ट कॉलेज आहेत तिकडे पोचवलेलं असेल. तर आपण जाणून घेऊया की योगेशकडनं की हाऊ द CET एक्झाम्स आर, त्याचे सब्जेक्ट्स काय असतात आणि काय असतं, आणि मग मुलांनी त्याच्यामध्ये काय करणं अपेक्षित असतं. आपल्याला जे CET-साठी म्हणजे 12वी नंतर वेगवेगळ्या क्षेत्रात स्पेशलायझेशन क्षेत्रात प्रवेश करायचा असतं. तसंच आपल्या फाईन आर्ट किंवा अप्लाइड आर्ट किंवा कला क्षेत्रात प्रवेश करताना CET एक्झाम असते. मग त्या CET-साठी तुम्हाला 12th आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटची ग्रेड एक्झाम, इंटरमिजिएट ग्रेड एक्झाम पास व्हावी लागते. त्याच्यानंतर मग त्या एक्झामला ग्रेड असतात ABC असं. मग त्या ABCनुसार जे काही मार्क्स असतात ते तुमचे मार्क्स CETच्या एक्झाममध्ये काउंट केले जातात. मग CETच्या एक्झामला मेमरी ड्रॉइंग सब्जेक्ट असतो आणि आय थिंक 12वीला पण 50% काहीतरी. हा विषय चित्रकला विषय असेल तर त्याचे पण मार्क्स असतात आणि 12वीला अबाव 50% हवंच मार्क्स पाहिजेत. आणि सब्जेक्ट मेमरी ड्रॉइंग, 2D डिझाईन, ऑब्जेक्ट आणि जनरल नॉलेज GK असे 4 पेपर असतात. मेमरी ड्रॉइंगची प्रॅक्टिस करताना तुम्हाला रेग्युलर स्केचिंग खूप गरजेचं आहे. वॉटर कलर हँडलिंग अशा बऱ्याचशा मीडियमबद्दलची जी काय समज आहे ती जास्त इम्प्रूव्ह करणं गरजेचे आहे. ऑब्जेक्ट ड्रॉइंगसाठी तुम्हाला पेन्सिल शेडिंगच असतात. ते रेंडरिंग वेगवेगळ्या पद्धतीच्या रेंडरिंग्स असतात, त्या डेव्हलप करणं गरजेचे असतात. त्याच्यानंतर 2D डिझाईनमध्ये म्हणजे बेसिक आपण ग्रेड एक्झाममध्ये जे संकल्पचित्र हा विषय असतो त्या विषयाशी रिलेटेडच असतात. पण थोडंसं आता तुम्ही CET देताय तर तुम्हाला थोडंसं ॲडव्हान्स अपेक्षित असतं त्या डिझाईनमधलं. कारण बरीचशी मुलं फाउंडेशन कोर्स करून CET देतात आणि त्याच्यामुळे त्यांना ते ट्रेंड असतात बऱ्यापैकी. त्यांना बऱ्याचशा बेसिक माहीत असतात डिझाईनचे, त्याच्यामुळे त्यांचं डिझाईन खूप सुंदर होतं. आणि ही नवीन मुलं जातात त्यांना त्रिकोण, चौकोन, पानं, फुलं, माशांचे आकार एवढेच माहीत असतात आणि लिनियर ड्रॉइंग वगैरे, त्याच्यात फिरणारी लाईन
एवढंच माहीत असतं. मग ते आपले चौकोन भरतात, फिलअप करतात, चांगलं करतात, पण त्याच्यात ती सेन्स दिसत नाही. म्हणजे जसं संकल्पचित्रामध्ये रिपिटेशन असतं, गोल्डन पॉईंट असतं, प्रमाणबद्धता, असे बरेच जे काही प्रिन्सिपल्स आहेत ते वापरून त्यांनी खूप छान डिझाईन केलेलं असतं. आणि मग जनरल नॉलेजमध्ये काय आहे की आर्ट फील्डमधल्या बेसिक कलर सेन्सबद्दलच्या बेसिक प्रश्न, किंवा आर्ट फील्डमधल्या करंट अफेअर्स काय आहेत, की हे चित्र कोणत्या आर्टिस्टचं आहे, हे चित्र किती किमतीला विकलं गेलं आहे, किंवा पिक्सल काय आहे, म्हणजे कोरल सॉफ्टवेअर कोणतं आहे, पिक्सल बेस आहे की मास बेस आहे, कसं जे काय ते, असं वेगवेगळे असे प्रश्न असतात जे आर्ट फील्डशी रिलेटेड असतात. कोणीतरी CET दिलेली होती, त्याला एक चांगले पर्सेंटेज मिळालेले होते. त्यानंतर मग ते पण ॲडमिशन न मिळाल्यामुळे त्यांनी फाउंडेशनला गेले आणि फाउंडेशन करून गेल्यावर असं झालं की त्यांना त्यापेक्षा पण कमी मार्क मिळाले. असं कधी ऐकलंयस का तू? मला अशी 2 मुलं भेटले की ज्यांचं असं झालं की फाउंडेशन न करता CET दिली होती, त्यावेळेला चांगले पर्सेंटेज मिळालेले होते, पण फाउंडेशन करून गेल्यावर जेव्हा पुन्हा एक्झाम दिली तेव्हा मार्क कमी मिळाले. आणि ती माझ्यावर त्याच गोष्टीवर भांडण करत होती की सर असं कसं काय झालं, म्हणजे मग तिकडे काहीतरी झोल होतो का? झोल असं नाही, पण कदाचित तिची प्रॅक्टिस कमी पडली असेल, असं पण असू शकतंय. पण असं टाइमचा काय होत ना, म्हणजे टाइम बाउंडमुळे असं काय होण्याची चान्सेस असतात का? कारण फाउंडेशनमध्ये आपण एखादी असाइनमेंट करतो तेव्हा कधी कधी 5-5 तास 6-6 तास आपण 2-2, 3-3 दिवस देत असतो एखाद्या असाइनमेंटला, आणि तिकडे तुम्ही टाइम बाउंड मध्ये तुम्हाला ते काम करायचं, 1 तासात तुम्हाला ते कम्प्लीट करायचं आहे, आणि समहाव ते मागे राहून जातं वगैरे, असं काय होण्याचा स्कोप असतो का? असेल का? असतो. अशा पद्धतीने म्हणजे एक स्टुडंट माझ्या पण कॉन्टॅक्टमध्ये आलेले आहे की तिने त्या स्टुडंटने 3 वेळा तिने तो CET दिले, आणि खूप सुंदर काम, खूप म्हणजे रेंडरिंग, वॉटर कलर, स्केचिंग, टॉप म्हणजे A+ पॉईंट असं काम, पण वेळेमुळं कमी पडलं. पण तो तुमचा प्रॅक्टिसचा भाग आहे, तर तुम्ही त्याच्यात मॅनेजमेंट आणणं गरजेचं आहे ना, की मी मेमरी ड्रॉइंग करताना मी समथिंग पहिलं सुरुवातीला हे काम उरकून घेईन आणि मग नंतर बाकीचे काम हे उरकून घेईन. हे तुमचं मॅनेजमेंट आहे, ते तुम्हाला करावं लागणार, किंवा त्याच्यासाठी तुम्हाला मेंटॉरची पण गरज लागते. बरोबर. की तू हे अशा पद्धतीने कम्प्लीट कर, किंवा तुझं प्रिपरेशन म्हणजे त्या पेपरला जातानाचं प्रिपरेशन तुझं अशा पद्धतीने असलं पाहिजे. हे खूप चांगली कामं करणारी मुलं असतात ना, त्यांना खूप ॲप्रिशिएशन असतं ना, की माझं चांगलंच झालं पाहिजे, मी वेळ देऊन करणार, पण छान करणार, पण त्याच्यात टाइम निघून जातो. बरोबर. आणि मग गडबड होते. असं होतं. चित्र चांगलं असणं आणि स्पर्धात्मक परीक्षामध्ये चित्र चांगलं काढणं, ह्याच्यामध्ये यू नीड अ मेंटॉरशिप, आणि तशी काही मेंटॉरशिप तुम्हाला हवी असेल तर यू कॅन ऑलवेज मीट योगेश फॉर दिस काइंड ऑफ अ मेंटॉरशिप. सो ज्या पण विद्यार्थ्यांचं फाईन आर्टमध्ये डिग्री किंवा डिप्लोमा कंप्लीट झालेला आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही मेंटॉरशिप प्रोग्राम सुरू करत आहोत, आणि तो मेंटॉरशिप प्रोग्राम योगेश मेंटॉर करणार आहे. स्पेशली त्या मुलांसाठी ज्यांना फाईन आर्ट परस्यू करायचं आहे किंवा कंटिन्यू फाईन आर्टमध्ये राहायचं आहे, करिअर घडवताना ज्या काही अडचणी येतात त्या अडचणींवरती मात करण्यासाठी किंवा त्या अडचणीतून त्यांना बाहेर काढण्यासाठी हा प्रोग्राम आम्ही डिझाईन केलेला आहे. इट्स अ व्हेरी स्पेशली डिझाईन प्रोग्राम फॉर फाईन आर्टिस्ट, अँड आय थिंक द वन हू हॅज फिनिश्ड हिज degree or a diploma, they should at least consider once, come to school and discuss the program with Yogesh Patil, and probably you will get an idea ki what exactly we are trying to bring it in this program. So Yogesh, मी आहे ना फार वर्ष 15-1 वर्ष 20 वर्ष एक गोष्ट ऑब्झर्व करत आहे, म्हणजे जेव्हापासून मी आर्ट कॉलेजमध्ये आलो तेव्हापासून अप्लाइड आर्टची मुलं अप्लाइड आर्ट करतात, त्यांना फायनल इयरला ॲडव्हर्टायझिंग या सब्जेक्टवरती त्यांना कॅम्पेन डिझाईन करायचं असतं, आणि ते लोक जॉबला जातात. त्यांचा ना तो आनंद बिनंदाशी काही खूप मोठा संबंध नसतो. म्हणजे ठीक आहे, मला जी कला येत होती त्याचा मी उपयोग केला आणि मी आता जॉबला लागलो. मग तो जॉब त्यांचा इफ दे गेट इन ॲडव्हर्टायझिंग दे आर हॅपी, इफ दे डोंट गेट इन ॲडव्हर्टायझिंग दे गो टू डिझाईन, आणि मग त्याच्या रिलेटेड ते बऱ्याचशा वेगवेगळ्या फील्डमध्ये जातात. पण आता जो फाईन आर्टचा मुलगा आहे ना, त्याची 5 वर्ष इंडिव्हिज्युअल म्हणून ट्रेनिंग झालेली आहे. म्हणजे त्याला इंडिव्हिज्युअलिटी एवढी आतमध्ये भरलेली असते त्याच्यामध्ये, म्हणजे त्याच्या ट्रेनिंगचा पार्ट आहे तो.
आणि ते नाही झालं तर एनिवे ही बिकम समबडी होईल कॉपी समथिंग कोणाला तरी आणि असं करेल. तर त्यापेक्षा त्याची जी ट्रेनिंग आहे आणि तो खूप चांगला पार्ट आहे अकॅडमिकचा. बट एन अनफॉर्च्युनेटली आहे ना, मी खूप ट्रेंड असा बघितलाय की 60 मुलं 50 मुलं त्या क्लासरूममध्ये असतात, पण प्रॅक्टिस करताना 5 वर्षाने 4 वर्षाने 2 किंवा 3च मुलं प्रॅक्टिस करताना बघतो त्या अख्ख्या बॅच मध्ये. बरोबर आहे. तर हे नेमकं कशामुळे होत आहे? म्हणजे हे याच्यामध्ये काहीतरी असायला पाहिजे ना. म्हणजे बरेच अंग असतील त्याला वेगवेगळे, म्हणजे केवळ कलेचं अंग नसेल, बाकी पण असेल. काही काही मुलांना ना फॅमिली प्रॉब्लेम्स असतात, बरेचसे इश्यू असतात मुलांचे, त्याच्यामुळे फायनान्शियल इश्यू असतात. त्याच्यामुळे काय होतात, खूप सुंदर काम, म्हणजे एक तर त्याचं स्किल खूप सुंदर असणार, त्याच्यामुळे तो खूप सुंदर काम करतो. आणि मग त्या बेसवरती त्याला कुठे अर्निंग चालू झाली तर तो पटकन तिकडे वळतो. आणि प्रॅक्टिसिंग जो आर्टिस्ट म्हणजे पासआउट झाल्यानंतर ॲज अ प्रॅक्टिसिंग म्हणून काम करायला सुरुवात करतो, त्याचं काहीतरी भांडण असतं. म्हणजे तो त्या परिस्थितीशी पण भांडतो आणि तो त्याच्या व्यक्त होण्याच्या ज्या काही पद्धती आहेत त्याच्याशी पण भांडतो. आणि ह्याच्यातनं त्याचा सराव चालू होतो. म्हणजे त्याला काहीतरी इंडिव्हिज्युअली स्वतःचं एस्टॅब्लिश करायचं असतं म्हण, किंवा त्याला बंधनात अडकायचं नसतं म्हण, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्यामुळं तो स्वतंत्र विचार करून म्हणजे त्यांनी घेतलेल्या निर्णयावरती चालत राहतो. तिकडे ते जे काही प्रॅक्टिसिंग करत असतो किंवा करतोय, त्याच्यातनं जे काही सर्वायव्हिंग चालू असतं त्याच्यातनं तो पुढे जात असतो. योगेश, काय वाटतं तुला की आपल्याकडे मुलांचं ट्रेनिंग जे आहे ना, ते फाईन आर्टचं ट्रेनिंग ते कसं आहे? म्हणजे ते खरंच वेगळं आहे म्हणजे बाहेर जे काही शिकणं चाललंय चित्रकलेमधलं किंवा काय, त्याच्यापेक्षा खरंच वेगळं आहे की आपण पण त्याच गोष्टी करतोय? नाही, बघ, आपण जो काही पोर्शन कन्स्ट्रक्ट केलेला आहे तो सुरुवातीची 2 वर्ष तर आपण स्किल बेसवरतीच फोकस केलेला आहे, जेणेकरून मुलांचं ड्रॉइंग, मुलांची व्हिज्युअल अंडरस्टँडिंग, मुलांचा कलर सेन्स, अशा ज्या गोष्टी आहेत त्या टेक्निकल त्या गोष्टी डेव्हलप झाल्या पाहिजेत. नंतर ते स्वतंत्र व्यक्तीकडे वळावेत. हे ट्रॅव्हल करत असताना प्रॉमिनंटली अभ्यासक्रमाच्या साचेबद्ध पद्धतीमध्ये न अडकता त्यांना स्वतंत्र मुक्त विचारांच्या विकासाकडे वळवलं जातं. त्यामुळे ॲज अ प्रोफेशनल प्रॅक्टिसिंग त्यांची तिथूनच चालू होते 2 वर्षानंतरच. बरोबर. त्याच्यामुळं ते जास्त एन्जॉय करतात. त्यांना असाइनमेंटचं बर्डन नसतं की 10 असाइनमेंट झाल्याच पाहिजे. आपण काय करतो, 1 असाइनमेंट 2 असाइनमेंट करा, पण त्या 2 असाइनमेंटसाठी तू काय प्रयत्न केले ते समजावून सांग, तर तुला पुढे त्या गोष्टी घेऊन जाता येते. हा आपला एक अट्टास असतो. तर ती गोष्ट खूप महत्त्वाची आहे मला वाटतं. म्हणजे फक्त 10 असाइनमेंट शिकवल्या, मुलं पास केली की मग असं नाही होत. पण त्या 10 असाइनमेंटच्या ऐवजी तू 5च असाइनमेंट, पण 5 असाइनमेंटसाठी तू काय प्रयत्न करतोय, तू काय पाहतोस, तू काय घेऊन येतोस, काय पोर्ट्रे करतोय तुझ्या अनुभवातलं, हे खूप महत्वाचं आहे ना. आपण त्याला फोकस करतो. बरोबर. बरं, ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन एक गोष्ट मीच ऍड करेन, ती अशी आहे की when a student come to our school, आम्ही त्याला खरंच काय सांगत नाही की तू फाईन आर्टिस्ट बन किंवा अप्लाइड आर्टिस्ट बन किंवा तू काय. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. ही फार महत्वाची गोष्ट आहे. कारण whether he has done foundation or whether he has cleared the entrance exam of any government exam for a college, पण त्यांना नाही कळलं की त्याला फाईन आर्टिस्ट बनायचंय की अप्लाइड आर्टिस्ट बनायचंय. त्याने तो तिकडे जे गेलाय ना, ते त्याला लहानपणी जी काही चित्र काढायला येत होती ना, त्याच्या जीवावरती गेलाय. आणि जेव्हा तो अप्लाइड आर्ट मध्ये जातो ना, तेव्हा त्याची बरेच वेळेला निराशा होते की मला ते चित्र नाही काढायला मिळत आहेत. एक सब्जेक्ट आहे इलस्ट्रेशन, त्याच्या पलीकडे बाकी सगळे डिझाईन आहेत.
बरं ते डिझाईन आहे, व्हिज्युअल कम्युनिकेशनचं आहे, त्याच्यामध्ये मग ते टायपोग्राफी आणि हे सगळे सब्जेक्ट्स येतात. बरोबर. तेव्हा चित्र बाजूला राहतं. आणि फाईन आर्टमध्ये जी मुलं जातात मग त्यांना भीतीने घासलेलं असतं की ह्याच्यातून मला जॉबच नाही मिळणार आहे का. आणि हे एवढे संभ्रम असतात त्यांच्यामध्ये की म्हणजे घाबरून राहायचं की आपल्या आतमध्ये आहे ते सोडून देऊन राहायचं. सो सामावनं आम्ही ती प्रक्रियाच बाजूला करून टाकली की तुम्ही तुमचं सिलेक्ट करा अँड दॅट ऑल्सो यू डू इट आफ्टर 2 years. म्हणजे पहिल्या वर्षी तुम्हाला इंट्रोडक्शन दिलं, डिझाईनचं पण बेसिक्स समजवले आणि फाउंडेशन करून घेतलं आणि आर्टचे पण फाउंडेशन करून घेतले. त्यानंतर यू डिसाईड की तुम्हाला नेमकं काय करायचंय. बरोबर. आणि तो फ्रीडम फार महत्वाचा वाटतो मला, कारण चित्रकला फार महत्वाची गोष्ट आहे मानवी जीवनासाठी, बरोबर, मानवाच्या आयुष्यासाठी. डिझाईन पण फार महत्वाचं आहे, त्याच्याने आपलं जीवन खूप सुखी बनणार आहे, ब्युटिफुल बनणार आहे, असेंबल करता येतं, असेंबल करता येतं. पण चित्रकला त्याच्यावरती थोडंसं मानवाला घेऊन जाते ना, त्या जाणीवांना हात घालणारी गोष्ट आहे ती. बरोबर. आणि तिकडे सगळेजण नाही जाऊ शकत. म्हणजे प्रॅक्टिकली स्पीकिंग, इवन इफ देर आर 50 स्टुडंट गेट इन टू सेलेक्ट अ फाईन आर्ट, त्यातले हार्डली 2-3 जणांच्या जाणीवा जाग्या होणार. कारण आपण साध्या गोष्टी पण बघतो ना की आपण स्पिरिच्युअल साधनेमध्ये कितीतरी लोक असतात, म्हणजे एखाद्या मंदिरात 500 लोक आतमध्ये जातात, बाहेर येताना 2 जणच खुश असतात, त्यांनाच खरा तिथला आनंद कळला. तसंच असतं. आर्ट गॅलरीमध्ये खूप लोक चित्र बघायला जातात, पण त्याच्यातले 1-2 चित्र काढलेली असतात, बाकीचा सगळा गोंधळच असतो. येतात, वा छान 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 राऊंड मारतात, निघून येतात. जहांगीर आर्ट गॅलरीला जाऊन आलो असं बोलतात, पण त्याच्यातनं त्यांना काय काय मिळालंय, काही नसतं. तो छान सुंदर चित्र काढलेली आहे, तर त्याच्या पलीकडे काय नसतं. म्हणून बऱ्याच वेळा काय होतं ना, दृश्यकला ही पाहण्याची कला आहे ना, ते काय पाहायचं, कसं पाहायचं, इथून सुरुवात आहे. बरोबर, बऱ्यापैकी. सो ऑन दिस नोट आपण आजच्या एपिसोडची सांगता घेऊया. म्हणजे योगेशकडनं आपण जे काही सगळं आज ऐकून घेतलंय त्याच्यातून एक गोष्ट फार चांगली अधोरेखित होते की तुम्हाला या क्षेत्रामध्ये जे काही करिअर घडवायचं आहे, वेदर यू आर इन अ डिझाईन ऑर वेदर यू आर इन अ फाईन आर्ट, म्हणजे तुम्हाला अभिव्यक्ती स्वतःची करायची आहे किंवा स्वतंत्र विचार मांडायचे आहेत किंवा तुम्हाला एक्सप्रेशन लेवलला काम करायचं आहे किंवा तुम्ही डिझाईनमध्ये जाऊन काही ह्याच्यामधलं काम करायचं आहे, उपयोजित काम करायचं आहे, म्हणजे जे रेग्युलर जीवनामध्ये लोकांच्या कामाला येईल ते काम करायचं आहे. इट्स ऑल कम्प्लिटली डिपेंड ऑन यू. तुम्हाला काय करायचं हे तुम्ही ठरवूनच ह्या क्षेत्रामध्ये येणं फार गरजेचं आहे. आणि जर नाही झालं तर मग कमीत कमी तुम्ही त्याबद्दल फार चौकशी करा, फार सजगता बाळगा. आणि आजच्या घडीला तर युट्यूब आणि ह्या सगळ्या माध्यमांवरती खूप सारी लोक ह्याबद्दल बोलत असतात, तर ते समजून घेऊनच ह्या क्षेत्रात त्या ब्लाइंड फोल्ड येण्यामध्ये काही पॉईंट नाही, कारण इट्स अ 4 years ऑफ स्टडीज आणि हा खूप प्रोफेशनल स्टडी आहे. तो सगळ्यांसाठी नाही आहे पहिली गोष्ट. आणि तो तुमच्यापर्यंत जर आला असेल, तुमच्यापर्यंत जर त्याची म्हणजे त्याच्यामधलं काहीतरी गोष्टीची सुरुवात झाली असेल, तर ते जपण्यासाठी तुम्ही त्याचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. अदरवाईज विखरलं जाणं ह्या क्षेत्रामध्ये फार फार सोपं आहे, कारण आपण एक विशिष्ट माइंडसेटने ह्या क्षेत्रामध्ये येतो, बट देन यू आर अनेबल टू अचीव दॅट थिंग बिकॉज यू आर इन अ रॉंग प्लेस, किंवा तुम्ही एक रॉंग माइंडसेट तयार करून आलेले असतात. तर तसं न करता आमची विनंती आहे की तुम्ही एक चांगल्या माइंडसेटने या, चांगला अभ्यास करून ह्या क्षेत्रामध्ये या. आणि जर तुम्हाला ह्या क्षेत्राबद्दल आणखीन काही गायडन्स हवा असेल, काही तुम्हाला ह्याच्याबद्दल माहिती हवी असेल, तर आमच्या वेबसाईटवर देखील अवेलेबल आहे. आणि अशा पद्धतीचे बरेच पॉडकास्ट आम्ही ह्या क्षेत्रामधल्या तज्ज्ञ मंडळींबरोबर करत राहू. माझे खूप सारे मित्र आहेत ज्यांनी ह्या क्षेत्रामधले वेगवेगळ्या स्पेशलायझेशन्समध्ये सध्या काम करतात. आणि अशाच सगळ्या ज्या लोकांनी ह्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे स्पेशलायझेशन्स केले आहेत त्यांच्याबरोबर आम्ही ही पॉडकास्टची सिरीज चालू ठेवू, ज्याला आपण क्रिएटिव्ह करिअरचा असं देखील म्हणतो. त्यामध्ये तुम्हाला बरीचशी इन्फॉर्मेशन मिळत जाईल. थँक्यू सो मच. थँक्स योगेश, मजा आली.